तर आता बातमी नाशिकमधून सध्या समोर येते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापौरांसाठी मोठं आव्हान उभं ठाकणार असं दिसून येतंय। तर आम्ही हे आव्हान यशस्वीरित्या पेलू असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील। नाशिक महापौर पदाच्या उमेदवार हिमगौरी अडकेंनी आपली भूमिका मांडलेली आहे। तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर हिमगौरी अडके आणि त्याचबरोबर मच्छिंद्र सानप यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। नाशिक भाजपाचे महापौरचे कॅन्डिडेट आपल्या सोबत आहेत। ताई, आपली निवड झाली, काय आपली पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे हा नाशिककरांनी दिलेला आशीर्वादच समजेन मी, कारण सिंहस्थ कुंभमेळ्यात ही सेवा करण्याची संधी पक्षाने दिली। मी अतिशय कृतज्ञ आहे। आपले सगळ्यांचेच नेते देवेंद्रजी फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन, आमचे अध्यक्ष संघटना रवींद्रजी चव्हाण, बावनकुळे साहेब, सुनीलजी केदार, आमचे आमदार राहुलजी डिकले, देवानीताई फरांदे आणि सीमाताई, या सगळ्यांचे मी आभार मानते की यांनी सगळ्यांनी ही मोठी जबाबदारी मला दिली आहे आणि ह्या पद्धतीने पुढे आम्हाला कामं करायची आहेत। उद्या निवडणूक लागली आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण असा आत्मविश्वास वाटतो की नक्कीच ह्या संधीचं आम्ही सोनं करू आणि निश्चितपणे नाशिकला देशाच्या नाही तर जगाच्या पूर्ण स्तरावरती, जागतिक स्तरावर एक नाव होईल असा प्रयत्न करू। अशा पद्धतीनं ही प्रतिक्रिया आहे। आपल्यासोबत भाजपचे उपमहापौर पदाचे कॅन्डिडेट सुद्धा आहेत। आपल्याला जे उमेदवारी मिळालेली आहे, काय आव्हानं वाढतायत, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहे, आमचे कुंभमेळा मंत्री, कॅबिनेट मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे आमदार राहुल भाऊ डिकले, देवानीताई फरांदे, सीमाताई हिरे, आमच्या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला आज आणि आम्हाला संधी दिली। या संधीचं आम्ही नक्की सोनं करू। उद्या या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे व्हावं अशा पद्धतीचे एक प्रिकॉशन भाजपकडे घेतल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।